किती छान प्रकारे ग्रेव्ही झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात की आपला चिकन मसाला तयार झालेला आहे आणि वास तर खूप छान येतोय. याच्यासाठी मी ज्वारीची भाकर, राईस, कांदा, लिंबू हे सर्व घेतलेलं आहे आणि स्किप न करता हा माझा पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार, पुन्हा एकदा पूजा किचन हब या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 3 ते 4 लोकांसाठी चिकन मसाला ही रेसिपी बघणार आहेत. ही पण धाबा स्टाईल मध्ये. ही रेसिपी मी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस बनवत असते माझ्या फॅमिली मेंबरसाठी. तर त्यांना ही रेसिपी खूप आवडते. जसं की जे माझे फॅमिली मेंबर आहेत तसेच तुम्ही पण माझे फॅमिली मेंबर आहेत. त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला 100% आवडेल. तर आपण जास्त वेळ न घेता ह्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर बघू शकतात तुम्ही आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते पण आता मी 2-3 पाण्याने धुतलेलं आहे एकदम स्वच्छ. आणि जास्त मोठे पण नाही, छोटे पण नाही, पीसेस मीडियम पीसेस केलेले आहेत. तर आता आपण हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवूयात. तर आपण हे मीडियम साईजचे तुकडे केलेत ह्याचे. याच्यामध्ये आपण दही टाकणार आहेत. अर्ध लिंबू पण टाकणार आहेत. चवीनुसार मीठ पण टाकणार आहेत आणि कोथिंबीर. तर मी हे हातानेच मिक्स करून घेणार आहे, कारण की हाताने मिक्स केल्याच्या नंतर छान पद्धतीने मिक्स होईल. आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचंय. त्याच्यामुळे ह्या दह्यामुळे ना चिकनला घट्टपणा येतो. चिकनचे पीस असे तुटणार नाहीयेत आणि चव पण चांगली लागेल. आता हे मॅरिनेट होईपर्यंत आपण दुसरा मसाला तयार करून घेऊया त्याचा. सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊयात. तेल थोडे जास्तच टाका, कारण की सगळे मसाले त्याच्यात चांगले फ्राय होतील. सर्वप्रथम आपण तेजपत्ता टाकून घेऊयात. लवंग घेतलेत आपण 4 आणि काळे मिरे पण घेतलेत 4-5. तर ह्याचे प्रमाण ना मी कमीच घेतलेलं आहे. दालचिनी आणि इलायची. याच्यामध्ये तुम्ही जिरे पण टाकू शकतात, कारण की मला जिरे नाहीत आवडत, त्यामुळे मी नाही टाकलेले. कारण की हे प्रमाण मी का कमी घेतले, कारण की आपण जे ऑलरेडी बाहेरचे मसाले आणतात ना त्याच्यामध्ये पण हे खडे मसाले असतात, त्याच्यामुळे मी हे प्रमाण कमीच घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे. तर आता आपण कांदा टाकून घेऊयात. तर कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. फुल गॅसवर चांगला कांदा फ्राय करून घ्या आणि अधून मधून हलवत राहा, कारण की त्याचा सगळा कच्चापणा जाऊ द्यायचा तोपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कारण की तुम्ही जर कांदा कच्चा ठेवला तर आपली ग्रेव्ही पण चांगली नाही होणार आणि चिकनचा पण वास येईल. त्यामुळे हा कांदा पूर्ण फ्राय करून घ्या. पूर्ण ब्राऊन कलर होऊन तर असा शिजू द्यायचा तेलामध्ये. तर तुम्ही बघू शकतात की कांदा आपला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. लसूण पण चांगली मिक्स करून घ्यायची फुल गॅसवर. तर आपण लसूण अद्रकची पेस्ट चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे. तर याच्यामध्ये ना टोमॅटो टाकून घेऊयात. तर याच्यामध्ये आपण 2 टोमॅटो टाकलेले आणि जेव्हा कांदा फ्राय केला ना त्यावेळेस 3 कांदे टाकले होते. तर हे टोमॅटो चांगलं मॅश करून घ्यायचे ह्याच्यामध्ये. टोमॅटो मॅश केल्याच्या नंतर बाकीचे मसाले ऍड करायचे आपल्याला, तोपर्यंत नाही करायचे. तर टोमॅटो आपलं पूर्ण मॅश झालेला आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला दुसरे मसाले ऍड करायचे. तर लाल मिरची पावडर 2 चम्मच टाकली, धना पावडर 2 चम्मच, काश्मीरी मिरची पावडर 2 चम्मच आणि हळद 1 चम्मच.
तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला. हा मसाला मी ना घरी तयार केलेला आहे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी. तर तुम्हाला जर ह्या मसाल्याची ऑर्डर पाहिजे असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच देईल. तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. घरगुती मसाला मी ते 2 चम्मच घेतले होते. आता बघू शकतात आपले मसाले पूर्णपणे शिजलेले आहेत आणि वास पण खूप छान येतोय. आणि हे बघा तेल पण सुटले याला. तर याच्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट केले ना त्याला 15 ते 20 मिनिट झालेलं आहे, ते चांगल्या प्रकारे मॅरिनेट झाले. तर आता आपण याला टाकूया. जे काय पाणी राहतंय खालचं ते टाकायचं नाहीये. किती सुंदर पीस मॅरिनेट झालेत. दुसरी पण एक ग्रीन चिकनची ग्रेव्ही आहे, त्याची पण मी रेसिपी लवकरच टाकणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचे या मसाल्यामध्ये, कारण की सगळा मसाला ह्या पीसेसला लागला पाहिजे. फुल गॅस करायचा स्टार्टिंगला, त्याच्यानंतर तुम्ही कमी गॅसवर हे शिजवून घ्यायचं. याच्यामध्ये आता आपण साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे चांगलं फ्राय झाल्याच्या नंतर ते गरम पाणी टाकायचं. आणि कधी पण तुम्ही चिकनची रेसिपी करत असताल, कोणतं पण चिकन बनवा, तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल किंवा फ्राय बनवायचं असेल, त्याच्यामध्ये ना गरम पाणी करूनच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाहीये. थोडीशी वरतून कोथिंबीर पण टाकून घ्या, छान वास येतो. चिकन पूर्ण या मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे. तर आपण पहिले 2 मिनिट ना फुल गॅसवर चिकन झाकून ठेवूया. बघू शकतात 2 मिनिट झालेले आहेत. तर किती छान तेल सुटले. तर पुन्हा एकदा आपण 4 ते 5 मिनिटांसाठी कमी गॅसवर परत चिकन झाकून ठेवणार आहेत, जेणेकरून चिकन व्यवस्थित शिजले जाईल आणि मसाला पण त्याच्यामध्ये उतरेल, तर चांग खायला पण टेस्टी लागेल. फायनली आपली चिकन मसाल्याची रेसिपी झालेली आहे. तर चला बघूयात. तर बघू शकतात किती छान तेल सुटलंय आणि पूर्ण आपलं चिकन याच्यामध्ये शिजलेलं आहे, मऊ झालेलं आहे आणि सगळे मसाले ह्या चिकनला लागलेत. तर खूप छान होते. बघा किती सुंदर अशी झाली. याच्यावरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर ऍड करायची. बघू शकतात किती छान प्रकारे ग्रेव्ही झालेली आहे आणि वास तर खूप छान येतोय. तर चला बघूया मी ताट तयार करताना. तर तुम्ही बघू शकतात की आपला चिकन मसाला तयार झालेला आहे आणि वास तर खूप छान येतोय. याच्यासाठी मी ज्वारीची भाकर, राईस, कांदा, लिंबू हे सर्व घेतलेलं आहे. असं वाटायला ह्याच्याकडे बघून ना मी कधी खाईल असं झालंय मला. तर तुम्ही ना कमेंट्स करून सांगा की ही रेसिपी कशी आहे आणि तुम्ही कमेंट्स करून सांगा की कोणती रेसिपी बनवू मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर ती रेसिपी मी नक्कीच बनवेल आणि स्किप न करता हा माझा पूर्ण व्हिडिओ बघा. तर वेळात वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद. तर अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत भेटूया. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, खुश राहा. धन्यवाद.